नमस्कार मंडळी, आज मी कविता सांगणार आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याविषयी. तर मग शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या मातीचा जिद्दीचा तो स्वर, नाव त्याचं राज, शब्दांत असतो प्रखर अंगार. रेषांच्या व्यंगचित्रातून विचारांची मशाल पेटली आणि मराठी मनात स्वाभिमानाची ज्योत तेजाळली. भाषणाला उभा राहिला की वातावरण भारावते, त्याच्या प्रत्येक वाक्यातून ध्येय स्पष्ट उमटते. भाषा ही केवळ शब्द नाही, ती असते ओळख. संस्कृती हीच शक्ती, हाच त्याचा दृढ निर्धार पक्का. वादळं आली तरी पाय रोवून उभा राहणारा, स्वतःच्या भूमीसाठी नेहमी लढणारा, तरुणांच्या डोळ्यांत स्वप्नांची ज्योत पेटवणारा, महाराष्ट्राच्या हक्कासाठी आवाज उठवणारा. राज ठाकरे साहेबांच्या नावात आहे ठामपणा खास. मराठी मनाचा तोच अभिमान, तोच विश्वास. जिथे स्वाभिमानाची गोष्ट येते पुढे, तिथे राज साहेबांचा आवाजच मार्ग दाखवतो पुढे. भाषा म्हणजे आत्मा, संस्कृती म्हणजे शान. मराठी माणसाच्या हक्कासाठी सदैव सज्ज त्यांचा प्राण. भाषणाला उभा राहिला की शांत होते गर्दी, कारण त्याच्या शब्दांत असते स्पष्टता, नाही कुठलीही गोंधळ गर्दी. वादळं, टीका, आरोप आले कितीही वाट्याला, तरी पाय रोवून उभे राहणंच ठरले त्यांच्या स्वभावाला. वादळं येतील जातील, काळ बदलेल क्षणात, पण ठाम राहणं, लढत राहणं हेच त्यांचं बळ मनात. प्रत्येक संकटासमोर उभं राहण्याची जिद्द अपार. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठीच त्यांचा अखंड निर्धार. आव्हानांची वादळं आली तरी चेहऱ्यावर शांत तेज. महाराष्ट्राच्या गौरवासाठीच त्यांचा संघर्ष नेहमी सज्ज. नजरेत धग, मनात अढळ विश्वास. संकटांच्या छायेतही टिकवला त्यांनी स्वाभिमान खास. काळाचे कठीण वळणावर न डगमगणारी चाल, सत्याच्या मार्गावर चालत राहणं हाच त्यांचा कमाल. अन्याय दिसला की आवाज होतो वादळ, सत्यासाठी लढणं हाच त्यांचा खरा बाणा. कशी वाटली कविता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.